केंद्र प्रमुख आमचे मित्र श्रीयुत नागू अप्पा विरकर आपण आपल्या कथानकाला सुरुवात करावी. नागू अप्पा विरकर सर. सर्वांना मनापासून नमस्कार. आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या उत्तरार्धाकडे जात असताना मला ही कथा करण्याची संधी आयोजकाकडून मिळते आहे. मी माझं मदभाग्य मानतो, कारण या संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर प्रकाशजी महानवर साहेब या व्यासपीठावर होते. तसेच सन्माननीय चोपडे सर यांनी माझं मान तालुक्यामध्ये कथाकथन ऐकलं आणि सांगितलं, सर तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करा. हेडाम नावाची कथा, हेडाम नावाची कादंबरी जसं जगलो तसं लिहित गेलो. 1955ला बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकरांनी लिहिली. त्यानंतर मेंढपाळांचं जगणं, तुम्ही आम्ही सगळेजण वंशज कोणाचे आहोत तर मेंढपाळांचे. जसे यशवंतराव होळकरांचा इतिहास मांडला गेला ते सुद्धा मेंढपाळांचे वंशज आहेत. म्हणजे मूळ आपला जो वंश आहे हा मेंढपाळांचा आहे. त्यांचं जगणं कुठंतरी मांडावं. जे जगलो होतो, जे भोगलं होतं ते साहित्यामध्ये मांडलं. आणि मला माहीत नव्हतं त्याचा प्रसार एवढा होईल. किंवा आता एक खंत व्यक्त केली जाते की लोकच साहित्य संमेलन उपस्थित आहेत किंवा वाचक कमी आहेत. मात्र 2-3 वर्षामध्येच या साहित्य सत्रामध्ये मी आलो आणि मी सांगेन की प्रचंड वाचक वर्ग आहे. त्यातले त्यात आपल्या समाजातले सुद्धा प्रचंड मोठा वाचक वर्ग आहे. लेखक वर्ग कमी आहे, कारण त्याला जी काय व्यासपीठ मिळणं आहे, की जी काय प्रसिद्धी मिळणं आहे, त्याला जी काय आसरा मिळणं आहे ते मिळत नाही. मात्र अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून तो मिळतो आहे. आणि हेडाम कादंबरी अभ्यासक्रमामध्ये शिकवली जाईल असं मला वाटलं नव्हतं. मात्र जे जगलो, जे भोगलं, ते अनुभवलं, ते लिहिलं. आता ते आता पुढचं मी इथं बोलणार नाही. मात्र आदरणीय चोपडे सरांसारख्या व्यक्तिमत्वांनी त्या मान तालुक्यामध्ये शैक्षणिक संस्था उभा केली. धनगरांची पोरं जी मेंढराकडे जात होती त्यांना सांगितलं, अरे थांबा कुठे जाता, शिका. आणि ती पोरं शिकली. आज साहेब तुमचे कितीतरी अधिकारी त्या तालुक्यामधले आहेत. आदरणीय या राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब कर्णवर साहेब, या साहित्य संमेलनाचे संस्थापक टकले सर, हे सोपं नाही या साहित्य क्षेत्रामध्ये. आता तुमच्या माझ्या मनामध्ये कशी खंत असेल की अरे संमेलन झालं पण माणसंच नाही आहेत. माणसं आहेत, कुठे आहेत माणसं? ही माणसं सगळी छायाचित्रणावरती आहेत. अदृश्य स्वरूपामध्ये सगळा कार्यक्रम बघतायत, लाईव्ह बघतायत. आज संध्याकाळी क्लिप पडेल, चोपडे सरांचे भाषण पडेल, नागवेरकरांचे कथाकथन पडेल, आमचे सलगरे सरांचं व्याख्यान पडेल. हे लोक पाहतायत. सगळ्याच ठिकाणी अशी अवस्था आहे. जे आहेत ते खूप चांगले आहेत आणि जे आहेत हीच खूप आहे. या ऊर्जास्थानी मला बोलण्याचं, मला कथाकथन करण्याची संधी मिळते. रानशाळा ही कथा मी दुबईमध्ये सादर केली आणि त्यानंतर तारांबळ नावाचे का रोजगारी स्त्रीच्या जीवनावरची कथा लिहिली आणि गेल्या 2 महिन्यामध्ये तिला राज्य पुरस्कार मिळाला. आणि ती कथा मी मान तालुक्यामध्ये सादर केली आणि चोपडे सर म्हणाले की सर ती खूप चांगली कथा आहे. पुन्हा 2-3 ठिकाणी सादर केली. ती कथा तुमच्यासमोर ठेवतो आहे. कथेचं नाव आहे तारांबळ. हिरा आणि माधवाचा परपंच म्हणजे हातावरचं पोट व 3 भावांचं खाटल्यांचं घर. 4 कमवणाऱ्यांनी 12 तोंड खाणारी मान तालुक्यामध्ये 2-4 महिन्याला दुष्काळ 5वीलाच पुजलेला. वडातण व्हायची. अशातच घर भागवत असताना भावाभावामध्ये कमी पडायला लागलं आणि कापडा लत्त्यावरनं बायकांची भांडणं झाली. घर फुटलं, 3 चुली झाल्या आणि सौतं घेतलं. महात्माच्या वाट्याला बैलाचं छपार, 1 रेडकू, 2-4 शेरड, 2-4 पितळेच्या ताटल्या, 2-4 जर्मलची ताटं आली आणि याच्यावर परपंच सुरू करायला लागला. पैलवान गडी आजोबाच्या काळात दूध पिऊन पलवानगी केलेली. परपंच करायचं म्हणल्यावर सगळं सोडून द्यावं लागतंय हो. आणि रोजगार करण्याशिवाय या कुटुंबाला पर्याय उरला नाही. हिरा आणि माधवा रोज लोकांच्या रोजगाराला जायला लागली. हिरा रोज लोकांच्या बांधाला जोडलेली लुगडी, फाटलेला शर्ट घालून कधी भांगलायला, कधी खुरपायला, कधी कांदा काटायला जायची. तर अंगानं घनघणीत असणारा महात्मा गडी रोज लोकांची जोखमीची, खांदायची, उचलायची कामं करायचा आणि या रोजगारावरच त्यांचं घर चालत होतं.
आणि बाजार भागत होता आणि 4 पैसे गाठीला ठेवून हा प्रपंच पुढे चालला होता. तर एवढ्यावर प्रपंच थांबलाय होय कुणाचा? श्रीमंत असो त्याचाही नाही, गरीब असो त्याचाही नाही. 3 पोरं पोटाला. थोरला भारत 5-6 शिरड राखत होता. मधवा नाना आणि धाकटी बायडा. 10वीतनं शाळा सोडली होती, लांब जायचं होतं, लांब जावं नाही करत होती. पोरीच्या जातीला आबरूला जपावं म्हणून 10वीतनं शाळा सोडून घरीच राहिली होती आणि म्हशीच रेडकाची मस करून राखत आई वडिलांना मदत करत होती. हिराची मावसबाई मुंबईला होती. ती मधनं आधनं सणासुदीला हिराला भेटायला यायची. तिच्या अंगावरचं दाग दागिनं, तिच्या चेहऱ्यावरची कांती, तिचं मवाळ बोलणं, तिचं राहणीमान बघून हिराला वाटायचं माझ्या एकुलत्या एकीला लेकीचं सुद्धा असंच व्हावं. माझी लेक सुखाला जावी, माझ्यासारखा रोजगार येऊ नये. हिरा बरापाटे उठायची, शान घाण काढायची, लुटून झाडून काढायची, आंघोळी करायची, नवऱ्याला पाणी तापवून ठेवायची आणि धबा 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 भाकऱ्या बळवून आता रोजगाराला कुठं जायचं तर विचार करायची. एक दिवशी गोधडीमध्ये लग्नाच्या वयात आलेली बायडा भाकरी करता करता बायडाकडे नजर गेली आणि बायडाला नाकात खडा घालायचा होतो म्हणून नाक टोचलं होतं. 3 महिने झालं परपंच तारांबळीमुळं नाकात सोन्याचा खडा घ्यायचा राहिल्या होत्या आणि भाकरी करता करताच हिराने ठरवलं काय बी असू द्या पण आज लेकीला खडा घ्यायचा, आज बाजाराचा दिवस आहे. लेक लग्नाला आलेली लेक बाजारात जाणार म्हणून 2 बहुल पाणी तापवलं, डोक्यावरनं घातलं, केसाचा गुंता काढला, तर गंध टिळा लावला, चांगलं पुरकं नेसवलं, स्वतः बी चांगलं लुगडं नेसली आणि माधवा पर रोज 3 बटनाचे ती बदामी बंडी घालणारा माधवाला 3 बटनी शर्ट घातला, डोक्यावर टोपी घातली, पायात लेंगा घातला आणि 3 माई लेकरं बाजारला गेली. ज्याच्या शेतामध्ये कामाला होती त्याच्या शेतामधल्या मालकाकडून पगार घेतला आणि सोनारच्या दुकानामध्ये कुटुंब गेलं. हिराला सोन्याचा खडा घेतला नाही, नाकात घातला. त्या सोनाराच्या दुकानातल्या काचामध्ये हिराचं रूप म्हणजे एखादा पाषाणात खोदलेलं लेणं होतं. लेणं आपल्याच लेकीला आरशात बघून आपल्याच आई वडिलांना कौतुक वाटत होतं. आणि सोनाराच्या दुकानातून बाहेर पडता पडता गुलाब सावकाराची नजर या नवतीवरती गेली, या लग्नाला आलेल्या तरुणीवरती गेली. गुलाब सावकर म्हणजे समाजातला मोठा माणूस, लय जणांची लग्न जमवलेला आणि रत्नपारखी माणूस. सहज नजर केली आणि म्हटलं का पोरगी कुणाची आहे? पुढं महात्मा चालताना दिसला. महात्मा रोजगारी गडी पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारा गुलाब सावकर आडवा आडवा गेला आणि महात्माला म्हणा, अरे महात्मा थांब, कुठं चाललायस? काय नाही बाजार करतो या. थांब थांबा बिंबको, काय कुणाची पोरगी रे? कुणाची पोरगी म्हणल्या महात्मानं रामराम घातला आणि सांगितलं, सावकर माझीच पोरगी आहे. 10वीतनं शाळा सोडली, अजून काय जमलं नाही कुठं. अरे कुठं जमलं बिमलं का? नाही अजून कुठं जमलं नाही. आलं चांगलं स्थळ तर द्यायचा विचार आहे. तर आमच्या गरिबीतनं मोठ्या फुटीला कुठं हात पोचतो या. गुलबा सावकारानं ह्या नवतीला पाहिलं होतं. गुलबा सावकाराचा भावाचा पोरगा मुंबईवरून नुकताच आला होता, लग्नाची स्थळं बघत होता आणि झाडाच्या सावलीला गेली, तंबाखू खाल्ली आणि सांगितलं, महात्मा कशाला दुसरीकडे जातोयस का? माझ्या भावाचंच पोरगा आहे, सरकारी नोकरीला मुंबईला आहे, चांगला पगार आहे, बघ जमत असला तर येतो उद्या घरी बघायला. म्हटल्यावर ना हिरा म्हणली, अहो सावकर, तुम्ही सावकर माणसं, आम्ही रोजगारी माणसं, तुमच्या फुटीला आमचा हात पोचतोय होय? गुलाब सावकर म्हणाला, अहो तसं नसतंय, ही तिळा तांदळाच्या गाठी असते, ते बघून तरी बघू, बसून तरी बघू. पहिल्या घासाला खडा नको म्हणून हिरा म्हणली, या मग उद्या. आणि दुसऱ्या दिवशी एक जीप भरून त्या बैलाच्या गोट्यावरती हिराला बायडाला बघायला मंडळी जमली. हिरा बऱ्या पाठी उठली, झाडून झुडून काढलं, कापड आहे तिथे चोपून चापून लावली. माधवानं आपल्याला कोणतरी जोडीदार पाहिजे म्हणून आपल्या जोडीदाराला बोलवून घेतलं आणि बघाबघीची मीटिंग सुरू झाली. रोज परकर फोरक्यातली बायडा हिरवी साडी नेसून चहा घेऊन आली. मंडळींना चहा पाणी दिला
आणि नाव विचारलं, गाव विचारलं आणि ही नवतीचं रूप बघून, नवतीचं सौंदर्य बघून सगळ्याच मंडळींना पसंत पडली. आणि गुलाब सावकर पुतण्याला म्हणणार, तुला कसं काय रे बाबा, पसंत आहे का? पोरगा एवढी चांगली देखणं रूप पाहून पोरगा म्हणाला, तात्या आम्ही तुमच्या पुढे आहे वय. आणि पोराची पसंती कळली. हिरानं लांबूनच तो दाढी मिशा कोरलेला, इन्शर्ट केलेला उंचपुरा पोरगा पाहिला आणि याच्याशी माझ्या लेकीचं लगीन जमलं तर बरं होईल असं वाटलं. त्यातला केरबा नावाचा म्हातारा ही सगळी चर्चा ऐकत होता. अरे म्हणला, पसंती आहे तर कशाला थांबताय, बसा की बैठकीला, आज काय न उद्या काय, दिवस चांगला आहे. बसली बैठक, लग्नाची बैठक बसली आणि ती सावकर मंडळी सावकरच्या पद्धतीने बोलायला लागली की हो. आणि महात्माच्या भावकीतली मंडळी महात्माला त्या दुःखात लोटायचं नव्हतं म्हणून एकच महात्माचा थोरला भाव बोलला, बघा तुम्ही सावकार असा, सरकारी नोकरीला असा, एक नारळ पोरगी घेऊन येईल आणि रीतरिवाज मला जमल ती करील, आमच्या महात्माला जमल ती करील, जमतंय का बघा. त्यातला एक माणूस अहंकारानं उठला, म्हणला, छा असं असतंय राव, आमच्या पोराला लय मागणी आली ती, जमतंय बघा, आम्ही रीतिरिवाजच मागतोय. पोरगी मुंबईला जाईल, पंख्याच्या हवेला बसल, पोराला पेन्शन मिळल, बघा जमतंय का नाही तर चला रे उठा. माणसं उठतात. की हिरानं बघितलं तेव्हा बायकांना बैठकीमध्ये बसायची पद्धत नव्हती. हिरानं डोक्यावरती पदर घेतला, पाणी टाकायच्या निमताना झापडातनं बाहेर आली आणि महात्माला नजरेनं खुणवलं. आणि महात्माना नजरेनं खुलून महात्मा बाहेर आला. महात्माचा जोडीदार बाहेर आला आणि म्हटला, कसं हो भाऊजी, डोकं काय चालं ना. आणि महात्माचा जोडीदार असणारा मुकदम म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, तुमचा बोका हलतोय का, पैसे कमी पडू देत नाही, कमी पडू देत नाही. म्हटल्यानंतर हिरानं एक शब्दाचा विचार केला नाही आणि घरात ग्लास उचलायच्या निमित्ताने गेली आणि सांगितलं, भाऊजी थोडा सुपारी होईल ती होईल. रोजगारी बाई आणि देणं घेणं एवढं द्यायला तयार झाली. ही बघून मंडळी आवाज झाली, अरे रोजगार करणारी बाय पर हिंमत केवढी. हा म्हणता सुपारी फुटली, गंध टिळा झाला, पुरणपोळीचं जेवण झालं, लग्नाची तारीख ठरली आणि लग्नाचं बस्त सुस्त सुरू झालं. गाठीला बांधलेल्या पैशातनं भांडी कुंडी आयर झालं की हो, सोन्या नाण्याचं आणि बाकीचं देण्या घेण्याचं कशानं करावं. रात ह्या रोजगारी कुटुंबाला झोप लागना, परंतु लेकीचं चांगलं व्हावं म्हणून सगळेजण धडपडत होते. आणि धडपडत असताना आता काय करावं आणि कुणाचं उचलावं आणि उचललेलं पैसे पुन्हा कशानं फेडावतं, या विवंचनेत असतानाच तेवढ्यामध्येच त्यांचा जगन नावाचा जोडीदार जो ऊस तोडीवरती टोळा भरत होता, बुलेट गाडी आवाजात आलेली ऐकली आणि बुलेट गाडीचा आवाज ऐकतात महात्मा म्हणाला, का ग, हे जगन मुकदम माझा जोडीदार आहे, ही 2-2 लाख रुपये उचल घेते, आपण उचल घेऊया का, अहो आपल्याला देतील का, आपल्याला कामावर घेतील का ऊसतोडीच्या. म्हटलं बघून तरी बघू, बोलून तरी बघू, बोलून बघूच. तर जगन मुकदम आला, चहा पाणी झालं आणि म्हणला, का रे महात्मा काय चितागतीत पडलाय, लगा जागा चांगला शोधला, लगा मुकदम जागा चांगला शोधलाय, पण ते खेचतंय होय, लगा सगळं संपलं, पैसे आता कसं करायचं, तुला मी बोललो होतं ना कमी पडू देत नाही, तुला किती पैसे लागायचे सांग. असं काय पैसे नको, गड्या डोक्यावर ऋण घेऊन काय मला जगायचं नाही. मग मला टोळी आमची यंदा यावर्षी टोळीच कोयतेच्या तुमच्याकडे येतो आणि मला 2 लाख रुपये उचल दे. 2 लाख उचल घे, तर अजून काय कमी पडलं तर सांग. लगा आपण संगतीतलं जोडीदार, लहानातनं मोठं झालेलो, जगन सुद्धा रोजगार करूनच ट्रॅक्टर घेऊन मोठा झाला होता. ही गावाखेड्यावरची माणसं एकमेकाच्या मित्राला जपत होती, प्रसंगाला उभा राहत होती. अरे मला तुम्ही शेठ जर म्हणताय तर शेठचा हात जरा उदार पाहिजे आणि नड्याआडीला उभा राहिलं पाहिजे, नाहीतर स्वतःच्याच पोटावर डाळ वाढणारा शेठ काय कामाचं गावाखेड्यावरचं. उचल द्यायला लागल्यावर बापने ड्रायव्हर म्हणला, आहो मुकदम याची काम होतंय. जगन मुकदम म्हणला, बापण्याला का तुला कान द्यायची अक्कल नाही, ती महात्माला इमानदार गडी आहे, तुला लिही म्हटलं बुच्यानं पैसे बुडवलं तर चालेल, तर त्याच्या पुरीचं लगीन होऊ दे. उचल घेतली, लग्न थाटामाटा साजरा झालं. पाहुणे हिराला भेटून म्हणायची, बाई तुझा हातावरचं पोट
तारंबळ एवढी, पाहुणं बी चांगलं भेटलं, पोरनवरदेव बी चांगला भेटला आणि लगीन काय थाटामाटात केलं. अंतरीच्या ठावा अंतरीच माहिती, ज्याची त्यालाच आतल्या ढोसण्या माहीत असतात. झालं कर्ज तरी चालेल, पण पोरगी चांगल्या ठिकाणी दिली. हा म्हणता बायडा नांदायला ट्रॅव्हल्स गाडी पैसे आली. आता बायडा मुंबईला निघून जाणार हे आई वडिलांचं स्वप्न होतं. बायडा सगळ्यांना भेटली आणि डोंगरा एवढा बाप डोक्यावर ते टावेल घेऊन बायडाकडे ट्रॅव्हल गाडीच्या बाजूला उभा. शेवटी बायडा गेली आणि म्हणली बापू जाऊ का, बापू जाऊ का म्हटल्यानंतर बापाचं लेकीचं काय आकडा असते. डोंगरा एवढा बाप धडा 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 रडला आणि मिठीत घेऊन सांगितलं बायडे चाललीस मला करमल का, लवकर भेटायला ये. बापू तुम्ही काळजी करू नका म्हटली आणि सांडत्या डोळ्याने बायडा गाडीमध्ये चढली. पोरीचं लगीन झालं. अजून 2-4 महिन्यानंतर टोळीवर जायला वेळ होता. 2 महिन्याचा अवकाश होता. बस्त्याचं तरी पैसे भेटतील म्हणून जोगोपताच्या हिरीचा माल काढायचं कॉन्ट्रॅक्ट महात्मानं घेतलं आणि बोरिंग सुरुंग उडवायचं काम, जोखमीचं काम घेतलं. त्याचा जादा पगार सदा बाबर देत होता आणि शेवटचं बोरिंग उडवायची होती आणि आता माल पैसे घ्यायचे हिशोब घ्यायचा होता आणि त्या बस्त्याचं पैसे भागवायचं होतं. महात्मा सकाळी लवकर हिरीवर गेला. बोरिंग सदा बाबरानं उडवल्याच होत्या. त्याच्यात काडतुसं घालायचं. पूर्वी आता एकदा धडाम धूम असा आवाज होतो, तेव्हा होत नव्हता. एक सुरुंग फुटायचा. तुम्ही खेड्यापाड्यातली माणसं तुम्हाला माहीत आहे. आणि ही जोखमीचं काम फक्त महात्मा करत होता. कशासाठी करत होता? लेकीचं झालेलं कर्ज फेडायसाठी आणि घरादारासाठी करत होता. तांबड्याचं उठून माझा हिरीवरती गेला. भोकामध्ये एक सुरुंग टाकला. तरवडाचा पाला कोंबला, वाळू टाकली. 10 वाजेपर्यंत सगळी मंडळी हिरीतून पांगली. बोरिंगची मशीन लांब अंतरावरती नेली. शिवारामध्ये माणसं आली होती. सदाबाबर सगळ्यांना आता महात्मा भक्त सुरुंग पेटवायसाठी हिरी थांबला होता आणि सदाबाबर सगळ्या शिवारात आवाज देतो, ए लांब सरा लांब, सुरुंग फुटल लांब सरा लांब, दगड येत्याली. शिवारातली माणसं पर त्या सुरुंगाचा आवाज कसा होतो, दगडाच्या कपड्या कशा उठतात म्हणून बघायला जमली. आणि सुरुंग सदा बाबरानं तोंडानं शिटी फुकली. महात्माला कळला, इशारा केला, आता सुरुंग पेटवायला हरकत नाही. शिवारात माणसं कोणी नाहीत. एक सुरुंग पेटवायला सुरुवात केली. या सुरुंगाची वाद त्या सुरुंगाला, त्या सुरुंगाची वाद त्या सुरुंगाला. ही फार चालाकीचं जोखमीचं काम. पटापट महात्मानं सुरुंग पेटवलं. शेवटचा सुरुंग पेटवला आणि धुराचा फोम झाला. महात्मा